म्हणून त्या भोंदू हिंदुत्व रक्षकांना सांगतोय, काय काय उगाच नावं घेऊन आचार्य विचार तुम्ही काही लावताय उपाध्या स्वतःला म्हणून कोणी आचार्य बनत नाही. एक सागर गोटात तिकडे बसलेला आहे अयोध्येत, त्यांनी मध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केलेली. मान्य तुम्हाला? एवढं बोलून ते थांबलेलं नाही तो सागर गोटा. त्यांनी पुढे म्हटलं की जसं आज ईडी वगैरे छापे टाकतं तसं शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी पैसा लागायचा तेव्हा ते सुरतेवरती छापे टाकले ते तसे टाकले. हा सागर गोटा आम्हाला शिवचरित्र शिकवतो. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. नाहीतर चोराला सांगितलं की तुझ्या चोरीचा तपास तूच लाव, तर 4 दिवसामध्ये यांचा तपासाचा निकाल येईल आणि क्लीन चिट देऊन सगळ्यांना मोकळं टाकून दिलं जाईल. आज मी देशातील तमाम हिंदूंना विनंती करतोय, जाग रहा. शिवसेना प्रमुखांनी हिंदूंना जाग आणली होती. आज हिंदूंना संमोहित केले जाते. या संमोहनातून बाहेर या. तुमचा गैरफायदा घेतला जातोय. भोळेपणा सोडून द्या. कट्टर कडवट राम भक्त शिवभक्त जय शिवराय जय श्रीराम करून जे राम मंदिर चोरतायत, राम मंदिराची तिजोरी चोरतायत, त्यांना जाब विचारा आणि त्यांना सांगा तुम्हाला चोरांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये, अजिबात नाहीये. जे जे चोर आहेत त्या चोराने प्रभू श्रीरामाचं नाव घेता कामा नये, त्याचा भगवा पवित्र भगवा हातामध्ये घेता कामा नये. आणि तमाम हिंदूंना मी आवाहन करतोय की तुम्ही चोर रक्षा करायला रस्त्यावर येऊ नका. आमच्या सोबत प्रभू राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. जे आमच्यावरती आरोप करतील ते चोर रक्षक आहेत. आजपर्यंत जे मला म्हणत होते हिंदुत्व सोडलं, अरे हा काय तमाम हिंदू इकडे एकवटलेला आहे. तुम्ही कुठे आहात? आणि ही जी व्यास टाकलेली ठिणगी आहे ती मला महाराष्ट्रामध्ये गावागावात खेड्या पाड्यामध्ये दिसली पाहिजे. राम रक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, मंदिर नसलं तर भर चौकामध्ये लावा रामाची प्रतिमा लावा आणि तिकडे तुम्ही रामरक्षा पठण करा. कारण महाराष्ट्र जेव्हा पुढे जातो, पुढे सरकतो, तेव्हा देश त्याच्या मागे जातो. आज महाराष्ट्र एका दिशेने चाललेला आहे, देशाला वाचवण्यासाठी चाललेला आहे, हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी चाललेला आहे, रामाचं रक्षण करण्यासाठी चाललेलं आहे. मी देशातल्या सगळ्यांना आवाहन करतोय, चला आपण एकजुटीने या चोरांना तडीपार करूया. आणि जी मी एक घोषणा दिलेली आहे, काय दिलेली आहे? अब हिंदू माफ नहीं करेगा. झालं तेवढं खूप झालं. तुमचं संमोहन शास्त्र आता आमच्यावरती चालणार नाही. तुमची मोहिनी विद्या आमच्यावरती चालणार नाही. कारण असं म्हणतात की प्रभू रामाचा जप केल्यानंतर भूत वगैरे सुद्धा पळून जातो. हे कोण आहेत? यांना पळवायला किती वेळ लागेल? या प्रभू रामाचं नाव घ्या, शिवरायाचं नाव बोला, हर हर महादेव. आणि आता जाग आले की जाऊ देऊ नका, झोपू नका, जागे रहा. आणि जोपर्यंत या सगळ्या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लावला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.